नमस्कार, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक खास असा व्हिडिओ. तो आहे हळदी कुंकू स्पेशल डेकोरेशन. चला तर मग आपण डेकोरेशन कसे करावे हे बघूया. तर मी इथे एक धागा फ्रेमला अटॅच केलेला आहे आणि त्याला फुलाची आणि मोत्याचे जे मणी आहे त्याची एक माळ लावलेली आहे. त्यानंतर एक पतंगाची माळ लावलेली आहे. ते पतंग घरी बनवून फेविक्विकने चिटकवलेले, फेविकॉलने सुद्धा चिटकवू शकता, डबल साइडेड टेपनी पण चिटकवू शकता. तर ती पतंगाची माळ अशी बनवलेली आहे. त्यानंतर आपण इथे झुंबर लावलेले आहे. इथे झुंबर मी 3 लावलेले आहे. झुंबर नंतर आपण इथे अजून एक पतंगाची माळ लावणार आहोत आणि ही पतंगाची माळ पण लावून घेऊ आपण. पण त्याआधी इथे डबल साइडेड टेपनी हे चिटकून घेऊ, कारण की त्या झुंबरचं जे वजन आहे त्यामुळे तो धागा खाली येतोय, त्यामुळे आपण हे चिटकून घेऊया. आता इथे पतंगाची अजून एक माळ लावूया आणि त्यानंतर ही फुलाची आणि मोत्यांची मणी आहे त्याची पण आपण माळ लावून घेऊयात. आणि टिपॉयवर आपण एक कापड टाकून तो व्यवस्थित सेट करून घेऊ. हा व्यवस्थित सेट केलेला आहे. हे बघा, मी कसा इथे कलश टाईप बनवायचे आहे आपल्याला. त्यासाठी तांब्या किंवा कुठलेही असं तुम्ही भांडं घेऊ शकता, कारण यावरती आपण हे ठेवणार आहोत कृष्ण. तर हे बॉल पण ठेवूया आपण, की जेणेकरून आपण याच्यावरती कृष्ण ठेवला तर तो आत जायला नको किंवा तो हलणार पण नाही, एकदम व्यवस्थित बसेल. यावरती अशी पानं लावून कृष्ण ठेवणार आहोत. असं ठेवून घेऊयात आपण. इथे फ्रंटलाच ठेवूया. आणि ही अशी बोळकी असतात, तर त्यामध्ये पण आपण 5 प्रकारचे, जो आपला 5 प्रकारचा ओसा असतो तो ठेवणार आहोत आपण. तर पहिल्या याच्यात हरभऱ्याची घाटी ठेवलेत, नंतर बोरं ठेवली आणि नंतर आपण वाटाण्याच्या शेंगा ठेवलेल्या आहे आणि गाजर पण घेतले, गाजर ठेवले. इथे हा बॉक्स ठेवलेला आहे मी. हा बॉक्स तुम्ही जे वाणात देण्यासाठी आणलेले सामान आहे ते ठेवू शकता. तर इथे मी हे वाणात द्यायसाठी जे आणलेलं आहे ते ठेवलेलं आहे. सिंदूर पेन्सिल, लिक्विड पेन्सिल. तर हे व्यवस्थित सेट करूया. इथे ऊस घेतलेला आहे मी, अजून एक त्या बोळक्यामध्ये ऊस. हे आपले 5 झालेले आहे रेडी. आता इथे आपण कृष्णाच्या बाजूला डेकोरेट करणार आहोत थोडंसं. तर तिथे फूल ठेवलेले आहे मी, एक व्हाईट एक पिंक आणि खाली पण ठेवूयात 2 व्हाईट ठेवलेले आहे. हे पिंक कपड्यामध्ये मॅच होते म्हणून हे काढते मी. व्हाईट ठेवलेले आहे. इथे मोराचा पिसाचा एक झाडू होता तो पण मागे ठेवलेला आहे. आता आपण खाली बघूयात. एक स्टडी टेबल ठेवला आहे मी. तुम्ही पण स्टडी टेबल किंवा पाट वगैरे पण ठेवू शकता. तर आता आपण इथे बघूया. इथे ह्या 2 बरण्या आहेत. माझ्याकडे स्टँड नव्हते एवढ्या हाईटचे अवेलेबल, सो त्या बरण्या त्याला कापड वगैरे लावला असता, कापड लावला असता आपण, तर तो सटकला असता किंवा कसा पॅक करावा हे म्हणजे थोडं हे नव्हतं, म्हणून मी फॉईल पेपर घेतलेला आहे. तुम्ही गिफ्ट पेपर पण घेऊ शकता. या भांड्यामध्ये मी पाणी घेऊन त्यामध्ये फुलं घातलेली आहे. एक व्हाईट फूल ठेवते मध्ये. दुसरं पण भांडं आपण तसंच डेकोरेट करणार आहोत.
एक गंगाळ घेणार आहे. गंगाळ घेऊन आपण त्यामध्ये पण पाणी घेऊन त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या सोडूयात. गुलाब पण एकदम फ्रेश आहे, फुलं पण फ्रेश आहे. गुलाबाच्या पाकळ्या सोडलेल्या आहे. तर आता इथे व्हाईट फुल पण ठेवूयात. आपण व्हाईट, ही व्हाईट शेवंतीची किंवा मरून प्लस येलो, हे खूप छान वाटते. शेवंतीने खूप वेगळं लुक येतो. इथे व्हाईट पण ठेवलेला आहे. आता इथे आपण एक पान घेऊया, त्यावरती गुलाबाच्या पाकळ्या ठेवूयात. नागवेलीचं पान आहे खायचं. गुलाबाच्या पाकळ्या ठेवल्यानंतर आपण त्याच्यावरती इथे गाय ठेवूया. त्या आपण गाय ठेवलेली आहे. आता ही जी व्हाईट फुलं आहे ही पण आपण बरण्यांच्या बाजूला लावणार आहोत. ही पण व्यवस्थित लावून घेऊया. गंगाळाच्या तिथे पण लावून घेऊया आपण. थोडं छान लुक येतो. इथे एक ताट घेऊयात आणि त्यावरती फेविकॉल टाकूयात. फेविकॉल संपूर्ण ताटाला आपण पसरून घेऊया. इथे आपण फेविकॉल सर्व ताटाला लावून घेतलेला आहे आणि यावरती आपण झेंडूच्या पाकळ्या टाकणार आहोत. झेंडूच्या पाकळ्या टाकून घेतल्या आपण, ते फिक्स राहतं, पाकळ्या हलत नाही किंवा सांडतही नाही. तर तुम्ही पूजा करताना कुठली देवाची असू देत, गाडीची असू देत, तर तुम्ही असं ताटावरती पाकळ्या टाकून फिक्स करू शकता. मी हरिपाठ पण आणलेला आहे, तर मी त्याला पण एक डबल साइडेड टेप लावून एक फूल चिटकवणार आहे, की जे मी दिलं तर ते फूल रस्त्यात पडणार नाही किंवा ते व्यवस्थित त्यावरती स्टेबल राहील. यासाठी मी त्यावरती डबल साइडेड लावून टेप लावून फूल लावलेलं आहे. तर इथे हरिपाठ पण, आणि बघू शकता तुम्ही आपलं डेकोरेशन हे किती छान आणि सुंदर दिसते. आपला कृष्ण, इथे गाय, हळदी कुंकू तिळगुळ, आणि इथे मी अत्तर ठेवलेला आहे बायकांना लावायला. हरिपाठ, भागवत गीता आहे इथे. इथे हळदी कुंकू, आणि हे बघा आपले डेकोरेशन करून जे आपण पाण्यामध्ये फुलं टाकून डेकोरेशन केलेलं आहे त्यावरती दिवे लावलेले आहे. खाली ओवसा प्लस नागवेलीची पानं, आणि हे आपलं डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.